जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात 10 दिवसात पाऊस नाही झाला तर नंदुरबार शहराला 4 दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले। विरचक धरणात 47% पाणीसाठा, तरी गाळामुळे वापरयोग्य पाणी कमी असल्याने कठोर निर्णय पालिकेला घ्यावे लागतील। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, शेतीसाठी पाणी बंद करण्याची वेळ येऊ शकते। पुढील 10 दिवसांत पाऊस न झाल्यास नंदुरबारकरांना 4 दिवसाआड पाणी मिळणार। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावरही संकटाचे ढग दाटू लागले आहेत। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून पुढील 10 दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास नंदुरबार शहरात 2 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा 4 दिवसाआड करण्याची वेळ येऊ शकते, असे संकेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले आहेत। विरचक धरणात सध्या सुमारे 47% पाणीसाठा असला तरी त्यातील मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी आहे। त्यामुळे परिस्थिती गंभीर बनल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले। सध्या शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून पाऊस न झाल्यास तो 4 दिवसाआड करण्याचे नियोजन सुरू आहे। जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळते, तर नंदुरबार शहरात अद्याप 2 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी लवकरच पावसाची शक्यता वर्तवली असून सर्वांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन केले होते, मात्र काही शेतकऱ्यांनी आधीच पेरणी केली आहे। जर पुढेही पाऊस झाला नाही तर शेतीसाठीचे पाणी बंद करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करावा अशीच माझी सर्वात पहिली मागणी आहे आणि मी अपेक्षा करतोय की उद्या पालकमंत्री येतील तर त्यांच्याकडे मागणी करू, पण उद्याच्या ऐवजी पालकमंत्री परवा येणार आहेत। 17 तारखेला त्यांच्याकडे पहिले नंदुरबार जिल्ह्याचा प्रस्ताव, जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करा अशी त्यांच्याकडे जरी मागणी केली तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाचा तो निर्णय निघायला पाहिजे आणि शासन निर्णय काढणं हे पालकमंत्र्याची जबाबदारी आहे। म्हणून पालकमंत्र्यांना सांगणार आहे की ताबडतोब नंदुरबार जिल्हा तुम्ही टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ जाहीर कर, टंचाईग्रस्त जाहीर करतील पहिले, एकदम दुष्काळ जाहीर करत नाही, पण टंचाईग्रस्त जरी जाहीर केला तरी, कारण नंदुरबार शहराला सुद्धा आम्ही ज्या वेळेला 2 दिवसाचं नियोजन केलं पाण्याचं, त्यावेळेला काही नंदुरबार मधल्या बुद्धिजीवी लोकांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले की नगरपालिकेचा निर्णय चुकीचा आहे, पाणी असताना 2 दिवसाचा निर्णय घेतला, हे रद्द करा। पण शेवटी जिल्हा अधिकाऱ्यांनाही वस्तुस्थिती समजावून सांगितली प्रशासनाने। त्या डॅम मध्ये जरी 40% पाणी असलं तरी 10% गाळ आहे आणि पाणी केव्हा पडेल हे कोणीच गॅरंटीने सांगू शकत नाही। म्हणून नंदुरबार नगरपालिकेनं नियोजन केलं होतं, अजूनही 8 दिवस वाट बघू। प्रसंगी जर पावसाळा सुरूच नाही झाला तर 4 दिवसाआड नंदुरबार शहराला पाणी देण्याचं आमचं नियोजन आहे। त्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग माझ्या नगरपालिकेचे सगळे अधिकारी आणि मुख्य अधिकारी, पाणी पुरवठा सभापती हे सगळे बसून करतात आहे। पण अपेक्षा करूया, एवढे पापी लोकांची संख्या नंदुरबारमध्ये नाही, पाऊस पडेलच, परमेश्वराची आपल्यावर दृष्टी राहीलच आणि नक्की पाऊस पडेल असं मला तरी वाटतं।